शिवसेनेचे उत्तर अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी खास दिवाळी सणानिमित्त अकोले तालुक्यातील नागरिकांसाठी आपल्या निवासस्थानी दिवाळी फराळाचं आयोजन केलं होतं। या दिवाळी फराळासाठी समशेरपूर गटासह अकोले तालुका व इतर ठिकाणचे मान्यवर आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। यावेळी दराडे परिवारानं बनवलेल्या मिष्टान्न पदार्थांवर नागरिकांनी ताव मारला, तर अनेक मान्यवरांनी बाजीराव दराडे यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या। गेल्या 10 वर्षांपासून बाजीराव दराडे हे समशेरपूर गटासह अकोले तालुक्यातील नागरिकांना दिवाळीनिमित्त घरी जाऊन फराळ पोहोच करतात। मात्र यंदा या सर्व लोकांना आपल्या घरी बोलावून त्यांना मिष्टान्न दिवाळी फराळ देण्याचा बेत बाजीराव दराडे यांनी आपल्या निवासस्थानी आखला होता। त्यासाठी त्यांची सर्व टीम ही काम करत होती। आज बाजीराव दराडे यांच्या समशेरपूर येथील राजगड या निवासस्थानी हा दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सकाळी 9 वाजल्यापासून अकोले तालुक्यातील विविध भागातील नागरिकांनी हजेरी लावून दिवाळी फराळाचा आनंद लुटला। स्वतः बाजीराव दराडे यांनी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करत स्वतः जेवण वाढण्याचा आनंद लुटला। अकोले तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे, अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर, बीआरएसचे नेते बीजे देशमुख यांनी या दिवाळी फराळ कार्यक्रमाला उपस्थिती लावून बाजीराव दराडे यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। बाजीराव दराडे यांच्या या दातृत्ववादाबद्दल अनेक नागरिकांनी त्यांचे आभार मानले। हा दिवाळी फराळ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुषमाताई दराडे, संजूभाऊ दराडे, शुभम दराडे, अनिल वागचौरे, प्रवीण डोंगरे यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले यांचा रिपोर्ट। साहेब, गेल्या अनेक दशकांपासून तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाले, मिसेस जिल्हा परिषद सदस्य झाला, तेव्हापासून दिवाळीनिमित्त तुम्ही तर कोरोना काळातही घरोघर दिवाळी पोच केली आणि आज तुमच्या निवासस्थानी इथं दिवाळी फराळाचं आयोजन केलं आहे। काय कारण आहे यामागचं? सध्या मतदारसंघात जिल्ह्यात सगळीकडे दुष्काळाचं सावट आहे, त्या परिस्थितीतही तुम्ही नागरिकांना गोडधोड जेवण खाऊ घातलं, यामागचं काय कारण आहे? गेले 10 वर्ष या गटात ज्यावेळेस आम्ही राजकीय सुरुवात केली आणि म्हणून आमच्या कुटुंबाचा वारसा होता, सामाजिक जो वारसा आहे की माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, आमच्या कुटुंबातले सगळेच प्रमुख असतील की दराडे कुटुंबाचा एक वारसा होता की घरी आलेला दिवाळी सणानिमित्त असो किंवा कुठल्याही परिस्थितीत असो, घरी आलेला माणूस हा जेवून गेला पाहिजे, जेवण केलं पाहिजे, त्यांनी 2 घास खाल्ले पाहिजे। ज्यावेळेस सकाळी चहाची वेळ असते चहा तरी पिला पाहिजे, दुपारी जेवणाची वेळ असते जेवण तरी केलं पाहिजे। जे तो स्नेह त्याचं आपण मान सन्मान ठेवणे किंवा आपले स्नेही वाढवणे हा एक आमच्या कुटुंबाचा एक प्रमुख हे आहे। तसं 10 वर्षापासून आम्ही कायम या सातत्याने या अकोला तालुक्यामध्ये ज्यावेळेस ज्यांच्याशी आमचे संबंध आले त्यांना कायम जोडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून माझी एक जबाबदारी, मी ह्या समशेरपूर गटाचा अकोल्यातील मी एक घटक आहे आणि म्हणून जी काही परिस्थिती असेल आपण सुखदुःखामध्ये सगळ्या समाजामध्ये गेलो पाहिजे, सगळ्या घटकांपर्यंत पोहोचलो पाहिजे। दिवाळी हा एक वर्षातून येणारा सण आणि त्या सणानिमित्त आपण सगळ्यांकडे आप्तेष्ट प्रेमी आपण सगळे एकमेकांना भेटतो, एकमेकांना गोडधड घालतो। मग करंजी असेल, लाडू असेल, जिलेबी असेल, शंकरपाळे असेल, ही जी आपली सांस्कृतिक आपली जी परंपरा आहे, ही परंपरा कुठंतरी आपण एकत्र आलो पाहिजे। पहिल्या काळी 8-8 दिवस दिवाळी व्हायची, मामाच्या घरी जाणे किंवा आपण बहिणींना, भाषांना आपण सगळ्यांना बोलवणे, ही परंपरा आपण सगळ्या समाजात सगळ्या घटकांमध्ये आपण जर ती थोडी प्रथा आपण जर केली तर मला वाटतं समाजामध्ये एक वेगळी जी दरी आहे, विषमता आहे, ही थोडी कमी होईल आणि स्नेहाची प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा एकत्र येईल। ह्याप्रमाणे असे सगळे सण साजरे होतील आणि एक वेगळा जिव्हाळा एकमेकांमध्ये निर्माण होईल, हा एक संकल्प माझा कायम असतो। म्हणून प्रत्येक सण काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे। गेली 7-8 वर्ष आम्ही प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन प्रत्येकाला दिवाळीच्या फुलाची पाकळी आपण तिथं पोचलो पाहिजे की कोण आपला गटातील, आपल्या गावातील आपला मतदार आहे किंवा आपण त्याच्यापर्यंत पोचलो, त्याच्या अडीअडचणी माणसाच्या जवळ गेल्यानंतर एकमेकाच्या अडचणी समजतात। म्हणून त्यानिमित्ताने मी सगळ्यांना एक वेगळं इन्व्हिटेशन प्रत्येक वेळी दिवाळीला देत असतो, सगळ्यांपर्यंत पोहोचत असतो। यावेळेस मी थोडं वेगळं केलं की सगळीजण आपल्या घरी आली पाहिजे
आपण सणाला सगळ्या उत्सव यात्रा या निमित्त जसं आपण एकमेकांच्या जवळ बोलवतो त्या निमित्ताने आपण त्यांचं मान सन्मान, त्यांचं सगळ्यांचं मोठेपण, सगळ्यांचं कौतुकाने त्यांचं स्वागत, त्यांचं सगळ्यांचा सत्कार, त्यांना स्नेहभोजन कायमच आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आज त्यांना सगळ्यांना मी प्रेमाने मला जे शक्य होईल ते मी त्यांना दीपावळी फराळ देण्याचा मी प्रयत्न केला. माझी सगळी एका मेसेजवरती मी सगळ्यांना निमंत्रण दिलं. सकाळपासून आज सगळीजणं इथे येत आहे. संध्याकाळपर्यंत माझी ही दीपावळी सुरू राहील आणि सगळ्यांना मी दीपावळीच्या शुभेच्छा पण या निमित्ताने दिल्या आणि सगळ्यांना गोड तोंड करून मी माझ्या घरातून पाठवतो. साहेब, सर्व जग थांबलेलं असताना कोरोना काळात तुम्ही अनेकांना भाजीपाला दिला, किराणा साहित्य दिलं. कुठंतरी या एक गटाला किंवा तालुक्याला एक कुटुंब मानून तुम्ही असं हे काम करता. याबाबत नेमकी काय आहे? कोरोना काळात सगळंच थांबलेलं असताना तुम्ही अनेकांनाही संसारोपयोगी साहित्य वाटप केले आणि त्याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा अकोलेकरांना येतोय. काय झालं, कोरोना काळामध्ये अशी परिस्थिती तयार झाली. अचानक सरकारने जे अधिनियम काढले की कुठेही जायचं नाही आणि कोरोनाचा संसर्ग एवढा मोठा होता की ग्रामीण भागामधील, आदिवासी भागामधील लोक अक्षरशः घाबरून भयभीत झाले आणि मग त्यांना शहरासारख्या ठिकाणी जाणंसुद्धा शक्य झालं नाही. त्यावेळेस त्यांचं गाड्यांना पेट्रोलसुद्धा नव्हतं आणि म्हणून 8 दिवसात आठवड्यातून 1 दिवस बाजारला गेलं पाहिजे आणि तिथून किराणा आणला पाहिजे. अशा भूमिकेतली ग्रामीण भागातली व्यवस्था असताना एक 15-15 दिवस जर घरामध्ये जर भाजीपाला आणि मीठ मिरची नाही आहे तो अक्षरशः ग्रामीण भागातली कुटुंब उपाशी मरण्याची, उपासमारीची वेळ या कुटुंबावर आली होती. आणि ज्यावेळेस आम्ही हे सगळं बघत होतो, आम्हाला फोन येत होते की साहेब आम्हाला राजूरला जाऊन देत नाही, शमशेरपूरला येऊन देत नाही, अकोल्यात येऊन देत नाही. आम्ही खायचं काय? कोरोनाच्याही पहिले जर ही व्यवस्था बंद झाली तर आम्ही कोरोनाच्या पहिले दुसऱ्या उपासमारीने आमचा जीव जाऊ शकतो. आणि मग अशा काळामध्ये आमच्या काही मुंबईकर असेल, आमची सगळी स्वयंसेवी सगळी मंडळी असेल, जी प्रमुख मंडळींना म्हणलो आता मग बाहेर निघालं पाहिजे. याचा कुठेही फोटो सेशन करायचं नाही, याचं कुठेही जाहिरातबाजी करायची नाही, परंतु आपण त्यांना जी नाही ती आपण मदत केली पाहिजे. आम्हाला त्यावेळेस एक मध्यमार्ग भेटला की शेतकऱ्यांची भाजीपालासुद्धा या तालुक्याच्या बाहेर जात नव्हता, तो सडून चालला होता. एक 25-30-40 लोकांनी आम्ही एकत्र आलो, तो भाजीपाला काढला आणि ट्रकच्या ट्रक भरून आम्ही प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवरती नेऊन उभा केला आणि ती सगळ्या आमच्या गरीब जनतेने, आमच्या सगळ्या बंधू भगिनींनी 1-1, 2-2 का होईना वाटून अशी आमची एक 25-30 दिवस आम्ही ही साखळी तयार केली आणि त्या साखळीच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवी संस्थासुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण आदिवासी भागामध्ये एक सपोर्ट भेटला. आणि त्या सपोर्टनंतर मग सगळे थोडेसे नियम शिथिल करून शासनाच्या लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे आणि म्हणून तो एक मध्य काढून आम्हाला जे शक्य झालं ते आम्ही आमच्या जनतेसाठी केलं. त्याच्यात फार मोठं काही नाही, परंतु आपली एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान आपण जपून ते काम करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आम्हाला 2 महिन्यापूर्वीच आला आहे. अकोले सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव मित्रमंडळाच्या वतीने तुम्ही भव्य दिव्य गणेश उत्सव स्पर्धा अकोल्यात गणेशोत्सव आयोजित केला होता. अकोलेकरांना येथेच मेजवानी पाहायला मिळाली, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील. ह्या कार्यक्रमाकडे तुम्ही कसं बघता? कुठंतरी बाजीराव दराडे आता राजकारण सोडून सामाजिक कार्यांकडे जास्त दिसत आहे असं अकोलेकर चर्चा करताय, काय सांगाल याबाबत? पहिल्यापासूनच आपण राजकीयपेक्षा आपण सामाजिकमध्येच पहिल्यापासून काम केलं, परंतु ही एक सामाजिक व्यवस्था आहे. राजकारण ही सामाजिक व्यवस्था दृढ करण्यासाठी हा एक घटक आहे आणि म्हणून आपण राजकारणात येऊनसुद्धा आपण समाजासाठी एक मोठा आधार बनू शकतो आणि सामाजिक परिस्थिती आपण बदलू शकतो. म्हणून आपण राजकारणातसुद्धा आपण त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. म्हणून सामाजिक काम करत असताना राजकारण पण आपण जे करतो ते समाजाच्या हिताचं असलं पाहिजे. समाजात काहीतरी बदल असले पाहिजे, काहीतरी वेगळ्या वळणावरती समाज आला पाहिजे आणि ते कार्यक्रम, त्या सांस्कृतिक कार्यक्रम असेल, सामूहिक कार्यक्रम असेल, त्याच्यामधून एक समाजाला एक संदेश वेगळा दिला पाहिजे की आता आपण थोडं पुढं गेलो पाहिजे. आणि म्हणून पुढची येणारी पिढी असेल, सांस्कृतिक पिढी असेल, सामाजिक पिढी असेल, ही क्रीडा पिढी असेल, ही पिढी घडवत असताना ह्या अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण आदिवासी ग्रामीण भागामध्ये जरी असलो तर ते घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी मी एकटा नाही, अनेक जणांनी पुढे आलं तर अशा प्रकारची एक वेगळी आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळा बदल होईल. ज्याप्रमाणे आज नवीन तरुण मित्रमंडळींना वाटतं, तरुणांना वाटतं
की यार मी कुठेतरी आपला तालुका मागं पडला आहे का, सगळं असताना आपण मागं पडला आहे. ते संगमनेरशी ते कम्पेअर करतात, इकडे नाशिकमधील सिन्नरशी कम्पेअर करतात. म्हणून अकोला तालुका कुठंतरी सगळ्यांना खंत वाटते की आपण मागं पडलो आहे. एक इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मागे पडलो आहे, अनेक साधन सुविधांच्या बाबतीत मागं पडलो आहे. यासाठी एक मोठी जनजागृती झाली पाहिजे, जनजागृतीच्या माध्यमातून. म्हणून ही सगळ्या मित्रमंडळींचा संच करून आपण एक नवा अकोला तालुका घडवला पाहिजे, असा हा आमचा मानस आहे. त्यासाठीच तुम्ही गणेशोत्सव आयोजित केला होता. लोकांना नवीन दिलं पाहिजे. 100% जो गणेशोत्सव आयोजित केला सगळ्यांनी अनुभवला अकोला तालुक्यामध्ये. ना भूतो ना भविष्य अशी एक अकोल्यात सुरुवात झाली. आणि मला वाटतं इथून पुढच्या अनेक पिढ्या हे सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव हा मंडळ कायम काम करत राहील. जसं ज्याप्रमाणे लालबागचा राजा झाला तसा इकडे सह्याद्रीचा राजा ही एक प्रतिष्ठा आपण सुरुवात केली आहे. आणि ही परंपरा ह्या अकोला तालुक्याला जपायची, म्हणून पुढच्या पिढ्या नक्कीच ही परंपरा घेऊन पुढे चालेल. साहेब, आज दिवाळी फराळाचा कार्यक्रम आहे. कुणाकुणाला आमंत्रण दिलं आहे? अनेक सर्वपक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित दिसत आहे. मतदारसंघातील आदिवासी बांधव पण दिसत आहेत. कुणाकुणाला प्रामुख्याने आमंत्रण दिलेलं आहे? सर्वात आपण सगळ्यांनाच आमंत्रण दिलेलं आहे. आपले स्नेही, आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे कुठलाही राजकीय बॅनर नाही आहे आजचा. आणि आपण राजकारण सोडून आपण सगळ्यांमध्ये एकत्र बसून आपण सगळ्यांना आपल्याबरोबर घेण्याचा आपला हा प्रयत्न आहे. समाजामध्ये जी लोक चांगली कामं करतात, सगळीजणं चांगली कामं करतात, या सगळ्यांना बरोबर घेण्याचा आपला मानस आहे. राजकारणाच्या माध्यमातून जी लोक दुखावली जातात त्यासाठी ही सण उत्सव ही गांधीजींनी शिकवण केलेली की तुम्ही हे सगळं करत असताना द्वेष ठेवू नका. आणि ह्या द्वेषाच्या पुढे जाऊन तुम्ही एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ह्या सणावारांमध्ये तुम्ही एकमेकांमध्ये विलीन व्हा. विचारांमध्ये तुम्ही चांगले विचार जोपासण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं हे जे मनातलं कट होतं हे कट होतं निघून जाईल. आणि अशीच ही जुन्या परंपरेने जर ही सण साजरी झाली तर भविष्यामध्ये मला वाटतं सगळेजण गुण्यागोविंदाने अशी सण साजरे करतील. साहेब, लोकसभा विधानसभा निवडणुका तोंडावर आहे आणि आपण राज्यभरात बघतोय, जिल्हाभरात बघतोय, अनेक मातबर पुढारी दिवाळी फराळाचं आयोजन करतात. परंतु बाजीराव दराडे हे गेल्या 10 वर्षापासून नियमितपणे करतात. यात काय फरक आहे का? विषय असा आहे की माझा जो आदिवासी ग्रामीण भाग आहे हा अत्यंत अतिदुर्गम भाग आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल राजकीय पुढारी ज्या दिवाळी साजरी करतात ही आमदार आला पाहिजे, खासदार आला पाहिजे, मंत्री आला पाहिजे, त्याच्यात जिल्हा परिषद सदस्य आला पाहिजे, सगळे सन्माननीय पदाधिकारी आले पाहिजे, पण सर्वसामान्य माणसाला कुणीही आमंत्रित करत नाही. तुम्ही इथं बघितलं असेल माझ्या इथे 10% पुढारी आणि 90% सर्वसामान्य जनता ही माझी त्यांच्याशी नाळ जुळलेली काय. मी शेवटच्या घटकापर्यंत मी जाऊन त्यांच्या घरात जाऊन बसून जेवण करतो. म्हणून मला काय गरिबाला कोणी देत नाही. आणि गरिबांनी आपल्या घरापाशी येऊन जेवण केलं तर ते खूप मोठं त्यांच्यामधला आणि आपल्यामधला स्नेह खूप मोठा. एक वेळेस श्रीमंत विसरेल पण गरीब विसरत नाही. आणि म्हणून त्यांच्याशी जी नाळ जोडण्याचा आपला प्रयत्न आहे कायम. त्यांना आपण कधी त्यांचं जात हे आपल्यासाठी सदैव आपल्यासाठी तत्पर असतात. म्हणून त्यांना आपण त्या प्रवाहात घेतलं पाहिजे. एक बाजूला श्रीमंती आणि एक बाजूला गरिबी ही जी दरी आहे ही दरी कमी करण्याचा प्रयत्न गरीब आणि श्रीमंत मिक्स झाले पाहिजे. आणि म्हणून हा आमचा मानस आहे. आजच्या या दीपावलीच्या निमित्ताने आमचे मित्र अहमदनगर जिल्हा उत्तरचे संपर्क प्रमुख शिंदे गट, माजी जिल्हा परिषद सदस्य, शमशेरपूर गटामध्ये आणि आढळराव विभागामधील सर्व कार्यकर्त्यांसाठी दीपावली गोड व्हावी. दीपावली तर प्रत्येकाच्या घरामध्येच असते, परंतु प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरात आला पाहिजे, आपल्या इथं जेवला पाहिजे, ही खरी त्याच्यामागची भावना आहे. आणि गोड शब्दाचा अर्थ जितका गोड आहे की आजचं जे सगळं फराळ वगैरे होतं, खास करून राजस्थानवरून ते लोक आले होते बनवायला, अतिशय सुंदर असं गोड जेवतानीच प्रत्येकजण म्हणत होता हे फार गोड झालं आहे. आणि हाच माहोल खरं तर अकोल्याची परंपरा, अकोल्यामध्ये ही परंपरा गेल्या 10 वर्षापासून आमचे मित्र बाजीराव दराडे साहेबांनी चालू केली आणि अतिशय चांगली बाब आहे. आजपर्यंत राजकारणामध्ये फार लोकांचा वापर झाला, राजकारण म्हणून तिकडं बघितलं गेलं, परंतु इथं राजकारण करता करता समाजकारण करता आपल्या आदिवासी पट्ट्यातील गोरगरीब जनतेला दीपावलीसाठी घरी आमंत्रित करणं, फराळची व्यवस्था करणं ही खास बाब आहे ह्या अकोला तालुक्याची. मागच्या गणेश उत्सवाच्या दरम्यानची सुद्धा सगळ्या तालुक्यांनी दखल घेतली. असा भव्यदिव्य असा कार्यक्रम
साहेबांच्या विचारांनी ह्या ठिकाणी झाला. अकोले तालुक्यामध्ये, मी तर म्हणाल नगर जिल्ह्यामध्ये कदाचित हे पहिलं पर्व असेल होतं. असं सुंदर असं फार राजकारणामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी लोक येत असतात, परंतु हे साहेबांच्या विचाराच्या पलीकडचं राजकारणातलं हे वास्तव्य गेले 10 वर्षापासून आम्ही बघतोय. मिळालंच पाहिजे हा उद्देश नाही आहे. गोरगरीब जनतेच्या सुखासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारा हा आमचा मित्र. त्यांनी अतिशय सुंदर असं दीपावलीच्या फराळाचं नियोजन या ठिकाणी केलं. मी माझ्या गावच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. सर्व दराडे परिवाराला, खास करून सुषमा वहिनीला आणि दराडे साहेबांना पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. बाजीराव दराडे साहेब फक्त मी नाव ऐकून होतो. त्यांचं जे राजकारणाबरोबर समाजकार्य, आज अकोला तालुक्यातील आडरा खोऱ्यातून अतिशय राजकारणी नेते, जे काही सामाजिक, जे काही आदिवासी पट्ट्यातील जे काही कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी उपस्थित त्यांनी आमंत्रित केलं आणि खरोखर हे मला अतिशय अभिमान वाटतो. त्यांचं हे राजकारणाबरोबर समाजकार्य आणि हे गेल्या 10 वर्षापासून त्यांचं हे कार्य दिवाळी गोड व्हावी हे चाललेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मी सुद्धा ह्या ठिकाणी गेले 1965 साली 4थी ते 7वी ह्या ठिकाणी होतो. पण आजचं संचलन जर पाहिलं खऱ्या अर्थाने बाजीराव दराडे, आज थोडं जरी असेल एखाद्याचा मुलगा जर शिक्षक झाला तर त्याचा पाय जमिनीला लागत नाही. पण मला याचा अभिमान वाटतो का ह्या ठिकाणी मी जेवायला बसलो होतो, बाजीराव दराडे साहेब हे वाढायला आम्हाला त्या ठिकाणी वाढत होते भजी. हा मला सगळ्यात मोठा अभिमान वाटतोय. आणि खरोखर संजय दराडे, त्यांचे बंधू, हे दराडे परिवार, हे जे दिवाळी परंपरा खऱ्या अर्थाने आज आमची दिवाळी गोड झालेली आहे. आणि ह्या राजकीय कार्याबरोबर हे समाजकार्य, असंही त्यांना हे समाजकार्य राजकारणामध्ये त्यांना हमेशा यश मिळत राहो. आणि खरोखर दराडे ह्या परिवाराचं आम्हाला ह्या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या होलसेल साडी दुकानात दिवाळी निमित्त स्पेशल दिवाळी ट्रिपल धमाका ऑफर सुरू. एक साडी खरेदी करा आणि एक साडी अगदी मोफत मिळवा. तसेच 1000 रुपयांची खरेदी करा आणि मिळवा 2000 रुपयांचा चक्क कॅशबॅक. खरेदी करा आज कोणतेही वस्त्र आणि पैसे द्या 6 महिन्यात EMIच्या सुलभ हप्त्याने. याशिवाय दररोज हमखास जिंका 1 नाहीतर 2 पैठणी तसेच 500 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ. आमच्या दुकानाची वैशिष्ट्ये: वाजवी दर, उत्तम दर्जा, स्वतंत्र जेंट्स विभाग, साड्यांचे स्वतंत्र होलसेल दालन, होलसेल दरात रिटेल विक्री. चला तर मग आपली दिवाळी साजरी करूया श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या वस्त्र दालनासोबत. शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ मॅचिंग अँड क्लॉथ सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळा शेजारी, अकोले. शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 7588513133 किंवा 9423388360.